ही आहे नारळ. आता खवंता हाय, खवणून जाईला की ठेवीन तापीला. त्यातला टाकीन तूप, घोर हे चव त्यातला अजवाईन साफ करीन. साफ झाल्यावर टाकीन चवातला, त्यातला मिक्स करीन आणि टाकीन तापेल्यात. गोर आणि चव सगळा टाकीन त्याला मिळवीन. जराशी टाकीन मीठ आणि मग त्याला बेस शिजवीन. बेस शिजून जाईला किती बनेल चूरण. बघा कैसा बनतं है, एकदम मस्त झाला चूरण. कुणाला माहिती है काय कमेंटला सांगा.